नमस्कार मंडळी, मी तुमची अपेक्षा. आज आपण श्री साई सच्चरित्रातील अशा एका अध्यायाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्याला सांगतो की बाबा आपल्या भक्तावर किती प्रेम करतात. तो म्हणजे अध्याय 26वा. मंडळी, आपण अनेकदा विचार करतो की देव आपल्यापासून लांब आहे का? पण हा अध्याय वाचल्यावर तुम्हाला कळेल की बाबांना आपल्या मनातील अगदी छोटी गोष्टसुद्धा आधीच ठाऊक असते. चला तर मग जाणून घेऊया या अध्यायातील खास गोष्टी. या अध्यायात मुख्य कथा आहे ती म्हणजे बांद्रा येथील भक्त रामभाऊ तारकर यांची. रामभाऊंना वाटले की आपण बाबांना काहीतरी भेट द्यावी. त्यांनी एक अतिशय सुंदर आणि महागडी शाल विकत घेतली. पण त्यांच्या मनात एक शंका होती की शिर्डीत तर एवढी गर्दी असते, बाबा ही शाल स्वीकारतील का? ती बाजूला ठेवून दिली जाईल. जेव्हा ते शिर्डीला पोहोचले तेव्हा मशिदीत जाताना ती शाल लपवून ठेवली होती. पण बघा बाबांची लीला. अंतर्यामी बाबांना सर्व काही कळले होते. बाबांनी स्वतःहून विचारले, काय आणले आहेस माझ्यासाठी? जेव्हा त्यांनी ती शाल बाबांना दिली तेव्हा बाबांनी ती मोठ्या कौतुकाने अंगावर घेतली. यातून बाबांनी हे शिकवले की तुम्ही प्रेमाने दिलेली छोटीशी वस्तूही त्यांच्यासाठी लाख मोलाची असते. या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते? पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात, मग तो भक्त जगाच्या पाठीवर कुठेही का असेना. हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने मनाला खूप शांतता मिळते आणि आपला विश्वास अधिक दृढ होतो की आपले साई आपल्यासोबत आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ओम साईराम लिहायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम.